नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये कॉमनवेल्थ गेम 2026 या कॉमनवेल्थ गेम बद्दल माहिती घेणार आहोत. सुरुवात करूया, कारण येत्या परीक्षांमध्ये तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे प्रश्न यातून येण्याची शक्यता आहे. चला सुरुवात करूया आपण. कॉमनवेल्थ गेम 2026. 2026 है ना. चला तर सुरुवात करूया. अच्छा, सर्वात पहिलं तुम्हाला विचारलं जाईल याचं संस्करण. तर हे संस्करण जे होतं हे कितवं होतं, तर 23वं होतं. ठीक आहे, काय होतं, 23वं. तर हे कुठे झालं, ग्लासगो मध्ये. आयोजन कुठे, आयोजन ग्लासगो. ग्लासगो कुठे, तर स्कॉटलंड. स्कॉटलंड, ग्लासगो, ग्लासगो या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं. कोणत्या काळात, तर 23 जुलै ते 2 ऑगस्ट. काय बरं, 23 जुलै ते 2 ऑगस्ट या 11 दिवसात, किती, 11 दिवस हे कॉमनवेल्थचे खेळ प्रकार चालू होते. कॉमनवेल्थचे देश किती होते याच्यामध्ये, सहभागी देश, सहभागी देश जे होते हे किती होते, 74 इतके होते, है ना. आणि खेळ प्रकार किती, हा, तर यामध्ये खेळ प्रकार जे आहेत कमी करण्यात आले होते. तर खेळ प्रकार किती होते, 10 खेळ प्रकार. बरं, यातला महत्वाचं तुम्हाला शुभंकर विचारला जाईल. शुभंकर हा कोण बरं, फिनी, म्हणजे ज्याला आपण मॅस्कॉट म्हणतो, है ना, स्कॉटलंडचा राष्ट्रीय पशु. स्कॉटलंड याचा राष्ट्रीय पशु, हे लक्षात ठेवा. ओके. आता खेळ प्रकार झाले, शुभंकर झाला. भारताच्या किती बरं, तर 122 खेळाडू यांनी काय घेतला होता, यांनी यात सहभाग किंवा सहभागी झाले होते. यांनी काय घेतला होता, यात सहभाग घेतला होता, है ना. भारताकडनं किती होते, 122 खेळाडू होते. आता याच्यात आणखीन एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल, तो म्हणजे यामध्ये ध्वजवाहक म्हणून कोण होतं, है ना. आता याच्यामध्ये ध्वजवाहक, तर ज्या वेळेला उद्घाटन झालं आणि समारोप, ठीक आहे. आता उद्घाटनाच्या वेळेला 2 होते, कोण बरं, मीराबाई चानू आणि लवलीना बोरगोहीन. हे लक्षात ठेवा, बोरगोहेन आहे, है ना, बोरगोहेन. आणि समारोपच्या वेळेला जास्मिन लंबोरिया, कोण बरं, समारोपच्या वेळेला जास्मिन लंबोरिया, ही काय आहे, बॉक्सर. आणि ह्या पण काय आहेत, लवलीना बोरगोहेन बॉक्सर आहेत, मीराबाई चानू वेट लिफ्टर आहेत. तर हे 2 लक्षात ठेवा, ध्वजवाहक. उद्घाटनाच्या वेगळे मीराबाई चानू आणि लवलीना बोरगोहेन, आणि समारोपाच्या वेळेला जास्मिन लंबोरिया, हे लक्षात ठेवा. आता या कॉमनवेल्थ मध्ये, कॉमनवेल्थ गेम्स मध्ये, यामध्ये सर्वात मोठा दल जो होता, म्हणजे सर्वात सहभागी झाली होती, तो कुठला होता, ऍथलेटिक्स. ऍथलेटिक्स
हा जो होता हा सर्वाधिक होता ऍथलेटिक्स. हा ऍथलेटिक्स जो आहे हा सर्वात मोठा होता. त्यानंतर बॉक्सिंग, त्यानंतर बॉक्सिंग आणि जुदो. वेट लिफ्टिंग, असे होते दल. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. सर्वात मोठा दल जो आहे म्हणजे ज्या खेळ प्रकारामध्ये सर्वाधिक खेळाडू होते असा खेळ प्रकार कुठला होता? ऍथलेटिक्सचा होता, ज्यामध्ये बरेच खेळाडू यात सहभागी होते. हे लक्षात ठेवा. आता यामध्ये जर बघितलं तर आपल्या यामध्ये पदक तालिका आपण पाहूया, बरोबर की नाही. भारताचं याच्यामध्ये स्थान कितवं होतं आणि काय होतं ते, बरोबर की नाही. आता पदक तालिका जर पाहिली तर याच्यामध्ये प्रथम स्थानकावर कोण होतं? प्रथम स्थानी ऑस्ट्रेलिया. कोण होती? ऑस्ट्रेलिया होती, है ना. दुसऱ्या स्थानी काय बरं? तिसऱ्या स्थानी आणि चौथ्या स्थानावर, ठीक आहे. तिसऱ्या स्थानावर कॅनडा होतं. चौथ्या स्थानकावर कोण होतं? भारत, बरोबर की नाही. आणि दुसऱ्या स्थानकावर बघा, पहिलं, दुसरा, तिसरा, चौथा. आता दुसरा बघितला तर इंग्लंड होता. याच्यामध्ये कोण होता? इंग्लंड होता. इंग्लंड हा दुसऱ्या स्थानकावर होता. तर हे लक्षात ठेवा. इंग्लंड, त्याच्यानंतर कॅनडा, त्याच्यानंतर भारत चौथ्या स्थानकावर. भारत जर तुम्हाला विचारलं, हा सर्वात महत्वाचा प्रश्न, हा महत्वाचा प्रश्न काय तयार होऊ शकतो? तर कॉमनवेल्थ यामध्ये यात भारत जो आहे, भारत हा कितव्या स्थानी? तर चौथ्या, फोर्थ. हे लक्षात ठेवा. आणि जर का विचारलं भारताचे पदके तर ते एकूण किती आहेत? एकूण 39 इतके, 39, 39. आता यामध्ये सर्वाधिक कशामध्ये आपण मिळवलं? भारताने सर्वाधिक जे आहे हे कशात मिळवलं? बॉक्सिंग मध्ये. 7 सुवर्ण बॉक्सिंग मध्ये आहेत. सर्वाधिक सुवर्ण कशात आहेत? बॉक्सिंग यामध्ये आहेत. एकंदरीत 10 पदक आहेत. तर सुवर्ण साधारण किती आहेत? 7 सुवर्ण एका बॉक्सिंग मध्ये मिळवलेत. आणि कॉमनवेल्थ मध्ये एकाच खेळ प्रकारामध्ये सर्वाधिक सुवर्ण पटकावणारा भारतच आहे, ज्याने बॉक्सिंग मध्ये 7 सुवर्ण पदक पटकावलेले आहेत. ठीक आहे. आता हा जर प्रश्न तुम्हाला विचारला भारतासाठी पहिले सुवर्ण पदक, तर मीराबाई चानू. कोण बरं? मीराबाई चानू यांनी पटकावलं होतं. कशामध्ये? वेट लिफ्टिंग. याच्यामध्ये जवळजवळ 48 किलोग्रॅम वजनी गटामध्ये त्यांनी ही कामगिरी केलेली आहे. हे लक्षात ठेवा. बरं, यात महत्वाचं काय? तर मीराबाई चानूंनी रेकॉर्डच केलंय. आला का लक्षात? म्हणजे मीराबाई चानू यांनी काय केलेलं आहे? तर सलग तीन कॉमनवेल्थ जे आहे, कॉमनवेल्थ गेम्स यात काय मिळवलेलं आहे? सुवर्ण पदक. ठीक आहे, सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. आता पहिलं मिळवलं त्यांनी 2018ला गोल्ड कोस्टला. हा सलग 3 वेळेला, म्हणजेच 2018,
गोल्ड कोस्ट, त्यानंतर 2022 बर्मिंगहम आणि आता 2026 काय बरं, 2026 ग्लासगो. अशा तिन्ही वेळेला त्यांनी सुवर्ण पदक पटकावलंय वेट लिफ्टिंग मध्ये. आता जुडो मध्ये पहिलं गोल्ड अस्मिता डे यांनी मिळवलं होतं. जुडो हा जो खेळ प्रकार आहे, पहिले सुवर्ण पदक जे आहे हे अस्मिता डे हिने मिळवलं, हे लक्षात ठेवा. बॉक्सिंग मध्ये जॅस्मिन लंबोरिया, बॉक्सिंग जी आहे याच्यामध्ये खेळ प्रकारात पहिले सुवर्ण हे जॅस्मिन लंबोरिया हिने पटकावलं. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. ज्या ज्या वेळेला तुम्हाला विचारलं जाईल त्या त्या वेळेला तुम्हाला याचं उत्तर आलं पाहिजे. चला पुढची माहिती घेऊया. इथपर्यंत कळलं. असे खेळ प्रकार तुम्हाला विचारले जातील. ध्वजवाहक, त्याच्यानंतर सर्वात मोठा दळ कुठला होता, बरोबर की नाही. आता जे बॉक्सिंग आहे ना, या बॉक्सिंग मध्ये एकूण किती पदकं पटकावलेली आहेत, एकूण आहेत 10 पैकी 7 जे आहेत ते सुवर्ण आहेत आणि 3 जे आहेत हे रौप्य आहेत. तर हे पण तुम्हाला विचारलं जाईल. आलं का लक्षात, कोणते कोणते आहेत ते. त्यात आणखीन महत्वाचं म्हणजे गुलवीर सिंह हा उत्तर प्रदेशचा जो आहे याने 10,000 मीटर यामध्ये काय मिळवलेलं आहे, तर रौप्य पदक है ना. आणि 5,000 मीटर जे आहे, 5,000 मीटर यामध्ये ब्रॉन्झ पदक. असे 2 पदके, किती, 2 पदके त्याने पटकावलेली आहेत गुलवीर सिंगने. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. भारतासाठी पहिलं कांस्य जे आहे, भारतासाठी पहिले कांस्य पदक कोण बरं, झंडू है ना, झंडू कुमार जे आहेत नालंदा बिहार मधले, ते कुठले आहेत, नालंदा बिहार राज्याचे झंडू कुमार यांनी पुरुष हेवीवेट पॅरा पॉवर लिफ्टिंग, काय म्हण, पुरुष हेवीवेट पॅरा हेवी लिफ्टिंग, याच्यामध्ये हेवी लिफ्टिंग म्हणजे पॉवर लिफ्टिंग मध्ये घेतलेलं 190 किलोग्रॅम, किती, 190 किलोग्रॅम वजनाचं. आणि यांना किती अंक मिळाले, साधारण यांना अंक मिळाले 130.9, हे लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये आणखीन पहिले काय काय रेकॉर्ड झालेले आहेत. इथे डेकाथलॉन यात पदक मिळवणारी पहिली खेळाडू कोण बनलेली आहे, तेजस्विनी शंकर.
तेजस्विनी शंकर, डेकाथलॉन, पहिली भारतीय. आता याच्यामध्ये पॅरा स्पोर्ट्स जे आहेत, पॅरा स्पोर्ट्स याच्यामध्ये एकंदरीत पदक 7 आहेत. किती? 7 पदक आहेत. त्यापैकी 3 सुवर्ण, बघा 7 पदक पॅरा स्पोर्ट्स, आणि 2 रौप्य 2 कांस्य. किती? 2 रौप्य आणि 2 कांस्य. हे लक्षात ठेवा. 3 सुवर्ण, 2 रौप्य, 2 कांस्य असे 7 कशामध्ये मिळालेले आहेत? पॅरा स्पोर्ट्स मध्ये. पॅरा ऍथलेटिक्स मध्ये किती मिळालेले आहेत? 7 मिळाले. पॅरा ऍथलेटिक्स याच्यामध्ये किती आहेत? 7. आता पैकी यात किती मिळालेत? 6. आलं का लक्षात? 6 पैकी किती आहेत? 3 सुवर्ण आहेत. लक्षात घ्या. बघा पॅरा ऍथलेटिक आणि हे जे 7 आहेत पैकी जो एक आहे ना, तो कशात आहे? पॅरा पॉवर लिफ्टिंग, जे मी आता तुम्हाला सांगितलं. पॅरा पॉवर लिफ्टिंग. आला का लक्षात? जे झंडू कुमार जे आहेत त्यांनी एक ब्रॉन्झ पदक जे मिळवलं होतं ना, किती? 1 ब्रॉन्झ. ठीक आहे. ते कोण आहेत? झंडू कुमार, पॅरा पॉवर लिफ्टिंग मध्ये. आता याच्यामध्ये किती आहेत? 3 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य. ठीक आहे. तर ही गोष्ट लक्षात घ्या. गेट इट? म्हणजे हे जे 1 कांस्य दिसतंय हे कोणाचं आहे? झंडू कुमार यांचं आहे. आता शेवटचा आणि महत्वाचा भाग म्हणजे असे सुवर्ण पदक विजेते तुम्हाला विचारतील. तर आपण बघूया एकंदरीत याच्यामध्ये आपण किती सुवर्ण भारताचे सुवर्ण पदक विजेते कोण कोण आहेत? बरोबर नाही? मीराबाई चानू वेट लिफ्टिंग मध्ये, वेट लिफ्टिंग है ना. किती बरं? महिलांच्या गटामध्ये 48 वजनी गटात. हे लक्षात ठेवा. बरोबर नाही? त्यानंतर शर्मिला धनखड, शर्मिला धनखड यांनी मिळवलेला आहे. किती? महिला शॉर्टपुट मध्ये, महिला शॉर्टपुट यामध्ये त्यांनी मिळवलेला आहे. त्यानंतर दिलीप गावित पॅरा ऍथलेटिक आहेत. दिलीप गावित हे कोण आहेत? पॅरा ऍथलेटिक है ना. हे लक्षात घ्या. पुरुषांच्या 100 मीटर मध्ये घेतले. काय बरं? पुरुष 100 मीटर याच्यामध्ये सहभाग घेतला होता आणि सुवर्ण पदक पटकावलं होतं है ना. अस्मिता डे, अस्मिता डे जुडो मध्ये है ना. महिलांच्या 48 किलो वजनी गटामध्ये. किती? 48 किलो वजनी गट जुडो. त्यानंतर हर्ष सिंग हे पण जुडोचेच आहेत. हर्ष सिंग हे काय आहेत? जुडो या खेळ प्रकाराचे, आणि त्यांनी 60 किलो वजनी गटामध्ये, किती? 60 किलो वजनी गटामध्ये पदक पटकावलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर सोमन राणा आहेत पॅरा ऍथलेटिक. 6वे कोण आहेत? सोहन, हे पण पॅरा ऍथलेटिक्स आहेत शॉर्टपुट मध्ये.
ऍथलेटिक्स कशामध्ये? शॉर्टपुट यामध्ये, पॅरा ऍथलेटिक्स. ओके. सोहम राणा, सोहम आहे, सोहम राणा है ना. त्याच्यानंतर प्रीती पवार आहेत बॉक्सिंग मध्ये. प्रीती पवार काय आहेत? बॉक्सिंग या खेळ प्रकारामध्ये त्यांनी सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. 54 किलो वजनी गटामध्ये. किती? 54 किलो वजनी गटात. हे सगळे सुवर्ण पदक विजेते आहेत. जस्मिना लंबोरिया, यांनी पण सुवर्ण पदक मगाशीच तुम्हाला सांगितलं किती? 57 वजनी गटामध्ये, 57 किलो वजनी गटामध्ये. त्यानंतर आहे साक्षी चौधरी बॉक्सिंग मध्ये. बॉक्सिंग मध्ये मिळवलेलं आहे. हा, ह्यांचं पण बॉक्सिंग घ्यायचं आहे, मी इथे लिहितो बॉक्सिंग है ना. साक्षी चौधरी यांनी महिलांच्या 51 किलो वजनी गटामध्ये, किती? 51 किलो वजनी गट, साक्षी चौधरी. आता तुम्ही बघितलं तर सगळे नंतर मग तुम्हाला दिसतील की सगळे काय आहेत बरं? बॉक्सिंगचीच रिलेटेड आहेत, निगडीत. प्रिया घांगस आहे, प्रिया घांगस यांनी बॉक्सिंग मध्येच महिलांच्या 60 किलो वजनी गटामध्ये, काय बरं? बॉक्सिंग किती बरं? 60 किलो वजनी गट. त्यानंतर अरुंधती चौधरी, ही पण बॉक्सिंग, किती? अरुंधती चौधरी ही पण बॉक्सिंग या खेळ प्रकारात है ना. त्याच्यानंतर आहे सचिन सिवाच बॉक्सिंग, सचिन सिवाच हे पण काय आहे? बॉक्सिंग या खेळ प्रकारात. आणि अंकुश पांगल, अंकुश पांगल हे पण काय आहेत? बॉक्सिंग. 7 सुवर्ण तर बॉक्सिंग मध्ये है ना. बघा, अंकुश पांगल यांनी किती? 80 किलो वजनी गटामध्ये, किती? 80 किलो. हे मला वाटतं 60 किलो आहे आणि हे 70. अरुंधती 70 किलो, 60 किलो आणि अंकुश पांगल 80 किलो वजनी गटामध्ये सुवर्ण पदक. हा बघा, 1 2 3 4 5 6 7 है ना. 7 सुवर्ण पदक आहेत. प्रीती पवार बॉक्सिंग, जास्मिना लंबोरिया बॉक्सिंग, साक्षी चौधरी बॉक्सिंग, प्रिया घांगस बॉक्सिंग, अरुंधती चौधरी बॉक्सिंग, त्यानंतर 6वा सचिन सिवाच बॉक्सिंग आणि 7वा अंकुश पांगल बॉक्सिंग. तर कदाचित ही नावं तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतील, सर्वाधिक घेतलेली. हे पण लक्षात ठेवा, त्यांच्या वजनी गटांचं पण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे है ना. तर बघा, बाकीचे उरलेले जे तुम्हाला दिसत आहेत आता, कोण? 7 सोडून है ना, इथपर्यंत. बाकी सोहम राणा पॅरा ऍथलेटिक शॉर्टपुट, हर्ष सिंग जुडो मध्ये, अस्मिता डे जुडो हे पण विचारलं जाईल. दिलीप गावित महत्वाचे आहेत जे विचारलं जाईल. पॅरा ऍथलेटिक 100 मीटर जे आहे ते तुम्हाला विचारलं गेलंय है ना. आणखीन एक महत्वाचं, तो एक खेळाडू जो आपल्याला सातत्याने परीक्षेमध्ये विचारला जातो, नीरज चोप्रा. तर नीरज चोप्रा जो आहे याने काय पटकावलेलं आहे? नीरज चोप्राने ऍथलेटिक मध्ये म्हणजे पुरुष भालाफेक यामध्ये रौप्य पदक,
रौप्य पदक, सुवर्ण पदक श्रीलंकेचा खेळाडूने पटकावलेला आहे ना. आता यांची जास्तीत बरेच आहेत. कांस्य पदकचं आहे. आता आपण येऊया कोणत्या कोणत्या देशाने, आता पदक तालिका, पदके जी आहेत हे पदके कोण आहेत, तर पहिल्या याच्यावर आपण काय बघितलं होतं, फर्स्ट पोझिशनला ऑस्ट्रेलिया है ना. सेकंड पोझिशनला आपण काय बघितलं होतं, इंग्लंड. थर्ड पोझिशनला आपण बघितलं होतं कॅनडा है ना. फोर्थ पोझिशनला भारत. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण बघूया, इथे पदकांमध्ये पदकेवर लिहितो है ना. इथे लिहितो सुवर्ण, रौप्य आणि कांस्य है ना, आणि एकूण. बरोबर आहे. हा, तर ऑस्ट्रेलियाने 70, 45 आणि 56 असे मिळून 171 काहीतरी मिळवलेले आहेत. 171 एकूण, हे लक्षात घ्या. इंग्लंडने 29 सुवर्ण मध्ये, किती, 29. हे कसे आहेत, सुवर्ण आहेत. आपल्या भारताने त्या 13 मिळवले, बरोबर की नाही. आणि कॅनडाने सुवर्णामध्ये किती मिळवले, 13. सारखेच आहेत, समसमान 13 आहेत. आलं का लक्षात. रौप्य 45 मिळवलेले आहेत इंग्लंडने, कॅनडाने 20 मिळवलेले आहेत. किती आहेत, 45, 20. आपण किती मिळवले भारताने, यामध्ये 17 मिळवलेले आहेत. किती, 17. बघा, सारखे सारखे होते, पण समजा जर का आपल्याला रौप्यांची संख्या 21 झाली असती तर आपण तिसऱ्या पोझिशनला आलो असतो. कळलं का. त्यानंतर इंग्लंडने 36 मिळवलेले आहेत, 23, आणि आपण किती मिळवले, 9. बरोबर की नाही. आपले किती आले, 39. आपले एकूण किती आहेत, 39 इतके आहेत. बरोबर की नाही. आता यांची टोटल करा बरं, 29, 45 आणि 36, यांचे किती होतात, 110 होतात. बरोबर आहे, 110. 13, 20, 23 किती होत आहेत, 62 है ना. किती होत आहेत, 62. आणि 13, 17, 9 आपले किती होत आहेत, 13, 17 आणि 9 किती आले, 39. तर हे लक्षात ठेवा, 171 पदकांसह, एकूण 171 पदकांसह ऑस्ट्रेलिया कॉमनवेल्थ मध्ये, काय बरं, कॉमनवेल्थ यामध्ये 2026 मध्ये प्रथम स्थानकावर. इंग्लंड 29 सुवर्ण, 45 रौप्य, 36 कांस्य पदकांसह 110 एकूण पदकांसह दुसऱ्या स्थानी. कॅनडा 13 सुवर्ण, 20 रौप्य, 23 कांस्य, एकूण 62 पदकांसह कितव्या स्थानकावर, तिसऱ्या. तर भारत 13 सुवर्ण, 17 रौप्य, 9 कांस्य असे एकूण 39 पदकांसह चौथ्या स्थानकावर. आता याच्यामध्ये स्कॉटलंड तिसऱ्या पाचव्या स्थानकावर आहे. त्यालाही 13 सुवर्ण मिळाले होते आणि 9 रौप्य. पाचव्या स्थानकावर लक्षात ठेवा, फिफ्थ लक्षात ठेवा, स्कॉटलंड आहे. आलं का लक्षात, जे तुम्हाला विचारलं जाईल. आता येणारा पुढचा कॉमनवेल्थ जो आहे, कॉमनवेल्थ गेम्स 2030 ला होणार. आणि कुठे होणार आहे, भारतात. भारतात कुठे, अहमदाबाद. अहमदाबाद या ठिकाणी भारतामध्ये पुढचा 2030 चा कॉमनवेल्थ आयोजित करण्यात येणार आहे. तर ही होती एकंदरीत माहिती. याबद्दले बरेच प्रश्न तुम्हाला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारण्यात येतील
आणि त्याची तुम्हाला व्यवस्थित उत्तरं यावीत यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. अर्थातच याच्यामध्ये मी तुम्हाला रौप्य आणि कांस्य हे सांगितलेले नाहीयेत, कारण त्यांची संख्या जास्त आहे. दुसरं महत्त्वाचं गोष्ट तर सुवर्ण जास्त विचारलं जातं. जसं आता झंडू कुमार जे आहेत त्यांनी पॉवर लिफ्टिंगमध्ये एक ब्रॉन्झ मिळवलाय. ते येऊ शकतात तुम्हाला, बरोबर की नाही? त्यानंतर लंबोरी आहे. त्यानंतर डे आहे जुडोमध्ये, बरोबर की नाही? आणि गावित आहे, जे पुरुष ॲथलेटिक आहेत आणि गुलबीर आहेत. हे बरेच असे ॲथलेटिक आहेत, ज्यांचे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातील. कोणता खेळ प्रकार आहे तोही तुम्हाला सांगितलेला आहे. किती वजनी गट आहेत तेही तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ते लक्षात ठेवा आणि येत्या परीक्षांमध्ये याची छानपैकी उत्तरं द्या. पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. जय हिंद.